हॅलो एव्हरीवन. आणि आजचा ब्लॉग थोडासा वेगळा असणार आहे, कारण का आज आम्ही पूनमच्या हळदीला गेलो होतो. मी, अंजू, राहुल आणि स्वप्नील पण आला होता, पण थोडा लेट आलेला. सगळे एकत्र होतो, पण खरं सांगायचं तर आपण सगळे एकमेकांना भेटू शकलो नाही. पण तरी सुद्धा काही नात्यांमध्ये भेटणं कमी झालं म्हणजे आपुलकी कमी होते असं नसतं. आज ते मला जाणवलं. हळदीचा माहोल खूप सुंदर होता. आम्हीही तिला हळद लावून घेतली, नंतर अंजूनेही लावून घेतली. पण त्या टचमध्ये आपलं कोण हे तर मला खूप जाणवलं. हळदीचा माहोल खूप सुंदर होता. पिवळ्या रंगात नहालेले होते सगळेजण. हसरे चेहरे, ढोल ताशांचा आवाज आणि पूनमचा तो आनंदाने हसरी चेहरा खास वाटत होता. मला वाटत होतं आणि खूप इच्छा होती की पूनमचंही खूप चांगलं व्हावं. आणि आज त्या दिवसाचा म्हणजे आज तो दिवस आला होता. माझंही म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये माझंही लग्न झालं. माझंही खूप आज मी माझ्या क्षेत्रात खूप चांगली आहे आणि माझंही खूप चांगलं आहे. अंजूचंही लग्न झालं आहे. त्याच्यानंतर ती माझी अंजू मामी झालेली आहे, तिचंही खूप चांगलं आहे. आणि राहिलेली होती पूनम, तर तिचंही आमच्यासारखंच खूप चांगलं व्हावं आणि तिलाही आमच्यासारखंच चांगलं सासर मिळावं अशी इच्छा होती. आपण सगळे आपल्या कामात जबाबदाऱ्यांमध्ये इतके अडकलो की कधी कधी एकामेकांसाठी वेळच मिळत नाही. आज आम्ही सगळे एकाच ठिकाणी होतो, पण तरीही बोलणं, गप्पा, हसणं सगळं थोडंसं झालं असं वाटलं. पण मला असं वाटलं की नातं हे रोज भेटण्यात नाही, तर मनापासून जोडलेलं असण्यात असावं. सुखात किंवा दुःखात एकमेकांसाठी मनात राहणं खूप इम्पॉर्टंट हे आज मी तरी जाणतो. पुन्हा तुझ्या आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ही तुझी फॅमिली तुझ्यासाठी नेहमी सदैव उभी आहे. आम्ही ही पहिल्यापासून बघितलंय की पूनमची मम्मी किती स्ट्रॉंगपणे ह्या तिघांनाही एकत्र घेऊन पुढे चाललेली आहे. कारण का पूनमचे पप्पा नसल्यामुळे पण त्यांनी कधीच जाणीव करून दिली नाही आणि तिच्या मोठ्या भावाने कधीच जाणीव. नंतर स्वप्नीलला यायला खूप उशीर झाला होता, पण तरीही तो तिच्यासाठी टाइम काढून आला. पूनम, तुझ्या आयुष्याच्या या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. तुझ्या चेहऱ्यावरचं ते हसू नेहमी असंच राहो आणि तुला तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी मिळाव्या अशी इच्छा आहे. आठवणींसाठी खूप खास आहे आणि थोड्याशा भावना सांगणाऱ्या आणि भावना जपणारा सुद्धा आहे. जर तुम्हालाही असं वाटत असेल की नाती जपणं महत्त्वाचं आहे, तर ह्या ब्लॉग नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. लवकरच भेटूया पुन्हा अशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत एकमेकांच्या सुखात नेहमी सोबत राहा. जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या ब्लॉगला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थोडा इमोशनल हा ब्लॉग झाला होता, कारण का पूनम रडली होती आणि खरंच ही